तर भाई तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं तर की आपल्याला भाई त्या पोरानं तोंड नाही दाखवलं, तर जाऊ द्या, काही विषय नाही. तुम्हाला आपल्या वर्गातलेच पोट्टे दाखवतो मी. पाहून घ्या सगळे जण कशी बसले. अभ्यास कोणीच करत नाही ना. अग्रवाल तर बिलकुल करत नाही. बहिणीला होलचिकोरेपणा करते. हा म्हणते फिजिक्सची बुक दाखव म्हणते. पाय म्हटलं बा दाखवून. आणि हा जो पोरगा आहे भाई हा तोंड लपूर आलता. याले म्हटलं बा मा ब्लॉग मध्ये आले पोट्टे मारमार करतात. मग आला भाई हातगीत मिळवला आहे. मग संध्याकाळी होतो भाई आपल्या मंदिराची साफसफाई घेऊन की उडेल ती भाई आषाढी एकादशी. तर चटाया चुटाया झटकणं आम्ही केलं भाई. तर पाहू शकता तुम्ही कशा चटाया झटकू राहिले. ते एकदम तुमच्या भावाच्या डोळ्यात धूर चालली होती. तुम्ही म्हणसान भाई तू तर काही करून नाही राहिला, तर मी कसा करू भाई, व्हिडिओ काढू की ते करू. मग काही नाही भाई आपल्या भाषेचा गळ्याला चालला भाई. फार म्हणपा गपा गप चटाया गळ्या करून राहिलता. म्हटलं बा थांब ना जरा आरामानं घेणं मजा का बी करत बा. मग केली काकाची आंघोळ आम्ही चालू करून की काका बी लय गंदे झालते भाई. लई दिवसाची काकाची आंघोळ नव्हती झाली. तर मग आता तुम्ही म्हणसान की बा तू तर काही कर रे बा. मी काहीच नसतो करत ना, मी रिकामा भाई डायरेक्ट. मग आम्ही गेलो बा अंदरची साफसफाई करायला. काहून की आता तुम्ही म्हणसान भाई बाहेरचाच करू राहिल, तर अंदरचं कोण गाभारा कोण साफ करीन. तर भाई आम्हीच करू राहिलो. आम्ही म्हणजे पोट्टेच करू राहिले. मग प्रतीकदा म्हणत भाई काचं गिचं धुवा म्हणे. बाहेरचे लोक अंदर तर काही पाहिलं पाहिजे म्हणे. मग दादानं चालू करून टाकलं भाई काचं गिचं धुणं. आणि आम्ही सांगू राहिलो भाई लक्याले कामात हा निरा भाई ऐदीनंदन डोक्याले चंदन काम आहे भाई. याचं निरा हिंडू राहिलं इकडे तिकडे फक्त खराटा घेऊन. मग या गळ्याला म्हटलं भाई आम्ही ते जीप दाखवूया. गळ्यात जिप्पा भाई किती भयानक मोठी आहे. आणि हापा भाई किती अगाऊ धंदे करू राहिला, हात कसे करू राहिला. याचा पुढचा ब्लॉग पाहायसाठी आपल्याला तुम्ही फॉलो करून टाका.